आणि ही संगीता वानखेडे काय करते, जर समजा तिनं असं जरांगे पाटलांना फालतू बोलती, मग जरांगे पाटील हिच्याकडे कसं असते, काय म्हणतात ना, कुत्ते भुके हजार हत्ती चल्ले बाजार, तसं जरांगे पाटील लक्ष देत नाहीत. हिच्यासारखे कितीतरी कुत्रे तयार आहेत भुकायला त्यांच्या मागं, फडणवीसनं किंवा कुणी जे असेल त्यांनी पाळलेली. कारण ह्यांना कसं आहे, बिस्किटं फेकले की भुकायला तयार असतात, बिस्किटं संपले की शांत बसतात, बिस्किटं फेकले की भुकतात. आणि हिलाही त्या बारसकरांचं बी कौतुक आहे बरं का, खरंच कौतुक आहे. कौतुक करते बारसकरांचं, आम्हाला नाही. आम्ही त्याला कधी महाराज मानतच नाही, कारण तो एक नंबरचा नालेक माणूस आहे. मग त्याच्यामुळे हिला बारसकरांचं कौतुक. मग मला सांगा, चुकीच्या सुद्धा माणसांचं ही कौतुक करते. आणि मग समजा जर कोण असं की बाबा आता आमच्यासारख्यानं हिच असा बोललेला व्हिडिओ बघितला, मग आमच्या अंतरकरणात जरांगे पाटलांविषयी प्रेम काय, की बाबा कुठंतरी आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी जरांगे पाटील लढत आहेत आरक्षणासाठी. मग ते आरक्षण भेटल्यानंतर आम्हाला पण फायदा होणार आहे. आम्ही ह्या विचारानं जर त्यांचं कौतुक केलं आणि हिनं अशी काय बोलायली म्हणून हिच्या विरोधात बोलले की हिनं लगेच काय करती, मग लगेच शिवीगाळ द्यायला चालू करणार. आणि दुसरी गोष्टी काय म्हणणार माहिती आहे, जरांगेचे समर्थक मला असे बोलले, नाहीतर मग पुन्हा घड्याळाच्या इथं शरद पवाराच्या इथं. तू कुणाच्या आधी, तू तुझ्या घरच्याची नाही झालेली, हे आम्हाला पण माहिती आहे ना. तू तुझ्या घरच्याची नाही झालेली तर तू मराठा समाजाची काय होणार आहे बाई. अरे तुला तुझ्या स्वतःच्या कुटुंबाचं कळलेलं नाही तर तू एका मराठा समाजाच्या कुटुंबाच्या अंतकरणातलं तुला कसं कळणार आहे. त्याच्यासाठी अंतकरण